महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। शालेय बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत गठीत केलेल्या समितीची बैठक आज वारकरी भवन CBD बेलापूर येथे आयुक्तांच्या आदेशाने व पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे वाहतूक विभाग नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी नवी मुंबई प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम व पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, नवी मुंबई व पनवेल विभागातील पालिका शिक्षण अधिकारी, वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख अधिकारी व स्कूल बस युनियनचे पदाधिकारी, मुख्याध्यापक या बैठकीला उपस्थित होते। यावेळी पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे आणि ती कशी करायची या संदर्भात बस चालक मालक व शाळा व्यवस्थापन यांना सांगितले। त्यांनी पुढे बोलताना हेही सांगितले की शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक 3 महिन्याला कमिटीची बैठक घेऊन त्याची माहिती डिपार्टमेंटला द्यायची आहे। विद्यार्थी सुरक्षतेसाठी जर कोणी बेजबाबदारपणे वागत असेल तर यावरती वाहतूक आणि परिवहन विभाग संयुक्तपणे कारवाई करणार। प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी माहिती देताना सांगितले की फिटनेस जो दंड आकारण्यात आला होता तो आता रद्द झालेला आहे, त्यामुळे सर्वच स्कूल बस धारकांनी हे फिटनेस नियमित करून द्यावे, नाहीतर कारवाई होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा। आयुक्तालय स्तरावरती स्कूल बस सुरक्षा समितीची आज बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये परिवहन विभागाचे अधिकारी इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिक्षण विभागाचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी आहेत। अधिसूचना 2011 मध्ये शालेय स्कूल बसच्या संदर्भामध्ये जी दिलेली आहे त्या अधिसूचनेचं पालन करण्यासंदर्भामध्ये त्या अनुषंगानं जे ट्रान्सपोर्टर्स आहेत, जे बस स्कूलसाठी जे युनियन्स आहेत त्या युनियन्स, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे प्रतिनिधी, त्याचबरोबर विविध विभागाचे शासकीय विभागाचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला हजर आहेत। यामध्ये शाळेने घ्यायची दक्षता, पालकांनी घ्यायची दक्षता, त्याचबरोबर ह्या युनियन ज्या आहेत ज्या स्कूल बस प्रोव्हाइड करणार आहेत त्यांनी घ्यायची दक्षता याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत। मुलांची वाहतूक शाळेपर्यंत मुलं किती चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतील, अपघात कसे टाळता येईल या दृष्टीने सुद्धा त्यांचं प्रबोधन करण्यात आले आहे। मुलांची सुरक्षिततेसाठी स्कूल बस चालक, प्रशासन, त्याचबरोबर महानगरपालिका यांनाही आपण सूचना दिलेल्या आहेत। 3 महिन्याच्या बैठकीत काय आहे, दर 3 महिन्याला शालेय सुरक्षा समितीची बैठक जी आहे ते शाळेच्या स्तरावरती होत असते। या बैठकीसाठी त्या समितीमध्ये असणारे जे सदस्य आहेत, पालक आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि परिवहन विभाग असेल, पोलीस विभागाचे आणि शिक्षण विभागाचे प्रतिनिधी आहेत, यांनी सुद्धा त्या शाळेमध्ये दर 3 महिन्याला बैठक घेऊन आणि सत्र सुरुवातीला बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्व नियमांचं पालन होत आहे का आणि मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत का याची सुद्धा खातरजमा करून घ्यायचे, या संदर्भामध्ये सुद्धा सूचना दिल्या। याही अगोदर त्याच्या बैठका सुरू असतात आणि याही पुढे त्या कंटिन्यू कशा राहतील यासाठी सुद्धा एक स्वतंत्र असं त्याला मॉनिटर करता येईल याबाबत सुद्धा विचार झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।